तर समालोचन कक्षात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सुफियान तुरुगनी षटकारांनी स्वागत केले आमचं. 6 धावा आणि संघाची धावसंख्या 30 वर पोहोचले. पाबरा संघाची चांगली गोलंदाजी सुरुवात केली होती नौफिल परकारनी. 3 लगातार डॉट टाकले होते पैशाला. त्यानंतर षटकार आला. यावेळेस साहिल परकार तिसरं षटक घेऊन आलेत. आणखीन एक हाफ ट्रॅकर होता त्यालाही पाठवलंय आंब्याच्या वनात. षटकार 6 धावांसाठी. एका चेंडूवर तब्बल अर्धा डझन म्हणजे 6 षटकार. धावसंख्या 36. या मॅच मध्ये आपण पाहिल्यानंतर षटकारांनी डील सुरू आहे. आपण पाहाल तर षटकार झालेत 1 सिंगल आणि 1 डबल. बाकी 3 वाईड आहेत. नाही तर फक्त स्कोरिंगच्या इथे 6 6 6 असेच लिहायला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 36. साहिल परकार 2 लगातारच्या 2 चेंडू 2 षटकार त्याला पडलेत. एक चांगला गोलंदाज आहे. अपकमिंग स्टार आहे. फलंदाजी चांगली केली. सर्वामध्ये 1 बॉल 5 पाहिजे असता त्यांनी षटकार ठोकलाय. बऱ्याच ठिकाणी त्यांनी चांगली गोलंदाजी केली. चॅलेंजर बॉयज रणवेलीच्या इथेही त्यांनी चांगली गोलंदाजी केली. योगेश पेंडकर त्याच्या समोर असताना मार पडला पण बॉलिंग चांगली केली. तो साहिल परकार यावेळेस मात्र कमबॅक करताना हा डॉट बॉल पाहायला मिळाला. थोडासा कॉन्फिडन्स त्यालाही द्यावा लागेल. जी मध्ये बातचीत झाली त्याला बाकीचे सहकारी येऊन समजावलं. त्याचा परिणामी झाला. हा बॉल डॉट आला. आणि क्रिकेटची रणनीती पण असते. जेव्हा बॅट्समन फ्लो मध्ये असतो तेव्हा थोडासा वेळ द्यायचा असतो. पुढचा बॉल यावेळेस कव्हर मध्ये देखणा स्ट्रोक. वा क्रिकेटचा अफाट सौंदर्य झळकवणारा 1 बाउंड चेंडू फरार. सीमा रेषा पार. धावा मिळतील पुन्हा एकदा 4 4 4 चौकार. 4 धावांनी संघाची धावसंख्या 40. शेवटचा बॉल साहिल ठरतोय महागडा. बॉल द्या. चाळीस धाबा. तर लाईनमॅननी तो बॉल घ्या प्लीज, विनंती असेल. लाईनमॅन चला. खेळाडू जाऊ नका. मॅच चालू राहील. बॉल घ्या. सुफियान तुरुक हे जबरदस्त खेळाडू आहेत. आपण सातत्याने पाहिले. खूप चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून. या सामन्यात कमी चेंडू मिळालेत त्यांना. 5 बॉल फेस केले ज्यामध्ये 2 षटकार 1 चौका ठोकले. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळायचा होता. वेग बननाट यावेळेस साहिलनी खांदा लावला होता. जोरात टाकला हा चेंडू. वेगाने मात्र फलंदाजाला संभ्रमात टाकलं. निर्धाव चेंडू आला. 2 डॉट बॉल टाकले या 5 चेंडूच्या षटकात साहिलनी. 3 बाउंड्री आल्या. 16 धावा आल्या ह्या षटकामध्ये. संघाची धावसंख्या 40. बिनबाद 40. फैसल आणि सुफियान पाबरा संघासाठी प्रारंभिक बॅटर म्हणून गेले होते. 3 षटकाचा खेळ संपलाय. अजूनही मैदानात आहेत. दोन्ही फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. जवळजवळ पाहिलं तर 40 धावांची पार्टनरशिप दोन्ही खेळाडूंनी मिळून 5 षटकार आतापर्यंत ठोकलेत. त्यामध्ये फैसलच्या 3 आणि सुफियानच्या 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. चला टीम मिटिंग जास्तीची नको आहे. लांब घेऊ नका टीम मिटिंग. पंचांना विनंती असेल थोडीशी दखल द्या. तिथे फास्ट क्रिकेट अनुभव अपेक्षित आहे. कारण ऑलरेडी आपण 5-5 बॉलचं षटक खेळतोय. जर आयोजक नाराज झाले तर 3-3 षटकांचा मॅच येईल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी शहबाज अनवरी याही खेळाडूची नावाची चर्चा आहेत. याही खेळाडूंनी फलंदाजी करताना प्रचंड कमालीची कामगिरी केली. तब्बल 3 ते 4 ठिकाणची मैदानात सायकाव असेल, रॉयल बोर्ली असेल, गोंडकर असेल च्या मैदानात 6 बॉल 6 षटकार या फलंदाजी करताना शहबाज अनवरीने मारल्यात. यावेळेस गोलंदाजीसाठी आलाय. समजाय प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वाचा अर्थात जयगणी स्पोर्ट्सच्या प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वाचा बेस्ट बॅट्समन राहिला शहबाज रनर आउटच्या मैदानात. तर ह्याही खेळाडूची चर्चा सातत्याने होत असते. सर्वांच्या संघात सर्वांच्या मॅच मध्ये सुद्धा मॅन ऑफ द सिरीज मिळाली. इथे खराब गोलंदाजीची सुरुवात. नो बॉल फेकला स्क्वेअर लेगला फैसलनी. 4 धावांसाठी टोटल मिळतील 5 धावा. संघाची धावसंख्या 45. फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल असेल फ्री हिट.
फ्रीडचा बॉल. फैसल फ्रीडचा बॉल आहे. शहबाज खराब गोलंदाजी. हो फ्रीडचा बॉल, पण यावेळेस चेंडूला नियंत्रित ठेवला. बोट फिरवली होती, टप्पा पडला, चेंडू गर्रकन वळाला. फलंदाजाची फिरकी घेतली. यष्टिरक्षक साहिलच्या हातामध्ये निर्धाव विसावला. धाव घेण्याची कुठलीही सुताराम शक्यता नव्हती. पुन्हा एकदा शहबाज फैजलसाठी यावेळेस यॉर्क केला. स्वतःच यॉर्क बनवलं. हा चेंडू लोअर फुलटॉस बनला पाहिजे होता. पहिले कॅप्टर स्ट्रोक करण्याच्या नादात डॉट बॉल येतोय. पहिला नो बॉल चौकार आल्यानंतर शहबाजनी लगातारचे 2 बॉल डॉट टाकलेत. या मैदानात 2 चेंडू तुम्ही 5 धावा दिल्या तर चांगली गोलंदाजी आहे, कारण या मैदानाची एव्हरेज धावसंख्या आहे 15, 16, 17 ही एव्हरेज इथे पाहायला मिळते. बॅटची कडा घेतले. हो साहिल कडून झेल सुटलाय. खराब यष्टिरक्षण विकेटच्या माग. साहिल परकार गोलंदाजीमध्ये कामगिरी खराब. आता विकेट किपिंगला आले, तिथेही कामगिरी खराब केली. खरं तर नौफिलने पहिलं षटक जबरदस्त हाताळलं. उग्या 7 धावा दिल्या. त्यामध्ये नौफिलकडे मी चर्चा केली. विकेट घेण्यासाठी तो गेला आणि तिथे त्याच्याकडनं चूक घडली. पहिली सुंदर गोलंदाजी. पहिले 3 बॉल त्यांनी उजव्या अष्टीच्या बाहेरच ठेवले होते. टप्पा पडल्यानंतर मस्त कट होत होते, आउटस्विंग होत होते, त्यामुळे फैसलला संभ्रमात टाकले होते. 4था बॉल त्यांनी बोल्ड काढण्याच्या नादात मात्र फैसलने षटकार ठोकला. तर पुढचा बॉल शहबाज लोअर फुलटॉस पिक केलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक येतात. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला चकवलंय. 4 धावा. खराब खराब आणि खराब क्षेत्ररक्षण हरवीत कडून मैदानात सुरू आहे. संघाची धावसंख्यात अर्धशतक पूर्ण होते. पाबरा संघाच्या होतात 50 धावा. चांगला खेळ पाबरा संघाकडून. 4 षटकांचा खेळ. शेवटचं षटक शहबाज अनवरी. शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील स्ट्राईकवर असतील सुफियान. चौकार आलाय. मागच्या 2 बॉलमध्ये 2 चौकार सुफियान कडून आलेत. यावेळेस लॉंग ऑनला नौफिल आहेत, पण मिड विकेटला चांगला झेल टिपलाय. शेवटच्या बॉलवर हरवीत साठी चांगलं घडले. हा विकेट आलाय. बॅटिंग करायला जेव्हा जातील तेव्हा मात्र आत्मविश्वास बळावलेला असेल हरवीत संघाचा. चांगली गोलंदाजी. शहबाज पहिला नो बॉल टाकून सुद्धा त्यांनी कमबॅक करून दिले. जबरदस्त खेळ त्याच्याकडे पाहायला मिळाला. या खेळाडूची ताकद पुरा श्रीवर्धन मसळा तालुकाच नाही तर दक्षिण रायगडमध्ये सुद्धा दबदबा आहे. जेव्हा शहबाज अनवरी फलंदाजीला येईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल प्रेक्षकांच्या की या खेळाडू काय ताकदीचा आहे. अफलातून खेळ याच्या माध्यमातून सातत्याने झाले. एकाच मॅच मध्ये नाही तर अशा 4 मॅचेस मध्ये एका ओव्हरला 6 बॉल 6 षटकाराचा कारनामा त्यांनी केलाय. सायगावचं मैदान असेल, शाहीन गोंडगरचं मैदान असेल, रॉयल बोरलीचं मैदान असेल, एक अजूनही मैदान आहे जिथं त्यांनी 6 बॉल 6 षटकार ठोकलेत. शहबाज अनवरी. मलिक परकार आहे. अर्थात सलीम दौनाक यांची कमतरता भासते नक्कीच. मोहित पाटील सुद्धा आम्हाला खेळताना पाहायला मिळतील. कारण अर्थाने एक चांगले खेळाडू आहेत पाबरा संघात, तेही खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. टेनिस क्रिकेट जर आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटलाही सुगीचे दिवस झालेत. तुम्ही ISPL पाहिलं असेल. स्ट्रीट टू स्टेडियम पर्यंत खेळाडू गेले. करण अंबाला अर्थात अभिषेक दलोर 27 लाख रुपयाची बोली लागली अभिषेक बच्चनच्या टीममध्ये. माझी मुंबई आपल्या महाडचा सितारा, रायगडची शान योगेश पेंडकर सर, त्यांनाही 3 लाखापर्यंत बोली लागली. माझी मुंबई अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन यांच्या संघाचं कर्णधारपद त्यांनी निभावलं. हे पूर्ण रायगडसाठी नक्कीच मान आणि अभिमान असेल. अर्थात शेवटचा मॅच कोलकाता टायगर्स अर्थात सैफ अली खान, करीना कपूर यांच्या टीम समोर पराभूत व्हावं लागलं. त्यांना रनरअप राहिले. अर्थात प्रथम पारितोषिक 1 कोटी रुपये टेनिस क्रिकेटमध्ये पहिल्यांदा पाहायला मिळाले. द्वितीय पारितोषिक तब्बल 50 लाख रुपये. तर टेनिस क्रिकेटलाही सुगीचे दिवस आलेत. सातत्याने आपण टेनिस प्रीमियर लीग आपण सातत्याने पाहत असतो जिथं लिलाव प्रक्रियेने या खेळाडूंना बोली लागत असते. व्यावसायिक क्रिकेटर जर आपण पाहिलं तर एका हंगामात चांगली कमाई करतात. अर्थात मायकोल बोलणं ते योग्यही राहणार नाही, पण बरेचसे असे खेळाडू आहेत की त्यांचा सीझन आपण पाहिला तर लाखांमध्ये असतो. तुम्ही चांगलं क्रिकेट जर खेळताय तर तुम्हाला यश नक्की मिळेल. तुम्हाला जिद्द, चिकाटी, मेहनत, समर्पण, त्याग, ही बलिदान या गोष्टी तुम्हाला द्याव्या लागतात. फॅमिलीपासून सातत्याने लांब राहावं लागतं.
घर कुटुंबापासून दौरे करावे लागतात, सतत सातत्याचा प्रवास करावा लागतो, फिटनेस जपावं लागतं, या सगळ्या गोष्टी याव्या लागतात. स्ट्राईकला शहबाज अनवरी, नॉन स्ट्राईकला मलिक परकार, गोलंदाजीसाठी अफान. पहिला बॉल, अफानचं कमबॅक होते इंजरी नंतर. पहिला बॉल, मी शहबाज अनवरीचं नाव घेतलं होतं. पहिलाच बॉल फेकला बांधाच्या पडल्याड, वावराच्या बाहेर, सीमारेषा पार. शहबाज अनवरीचा हा पहिला षटकार 6 धावांसाठी. शहबाज अनवरीला नवीन बॉल, जुना बॉल, बॉलर कोण त्याला काही फरक पडत नाही. जसं वीरेंद्र सहवाग सांगायचे की मी बॉलर बघायचो नाही, बॉलरने काय बॉल टाकलाय तेच माझ्या फक्त लक्षात असायचं. विश्वचषकाच्या स्टेजवर 13 सामन्यात पहिल्या बॉलला चौकार ठोकण्याचा बहुमान वीरेंद्र सहवागच्याच नावावर आहे. पहिला बॉल षटकार. यावेळेस चांगली गोलंदाजी, कमबॅक केले, गुडलेन स्पॉटवरून उसळी घेतली चेंडूनी. नाव आहे अफान, जबरदस्त गोलंदाज आहे. इंजरी झाली होती, त्याला इंजरीतून वापसी केली, आता गोलंदाजसाठी आलेत. स्पर्धेच्याच माध्यमातून एका अपघाताला सामोरं जावं लागलं होतं अफानला, पण त्याच्यातूनही त्यांनी मात देत पुढे आले. यावेळेस साकून टप्प्याचा चेंडू होता, शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने. चला, नटगाव संघाचे कॅप्टन आलेत, विनंती असेल मेंदडी संघाला शेवटचा कॉल असेल, यायचं टॉससाठी मेंदडी. चला, मेंदडी संघाचं मी लक्ष वेधेन. गतचा एक चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला मलिकच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 8. अफानचे पहिले षटक, पहिल्याच बॉलवर षटकार आला, पण अफान हार मानणारा नाही. त्यांनी शहबाजला चांगले मागचे 2 चेंडू हाताळले, मागच्या 3 चेंडूत अवघ्या 2 धावा दिल्यात. हे चांगलं पुनरागमन राहिलं अफानचं. पुन्हा एकदा अफान, हा स्लोवर वन, बोटा फिरवली होती, संभ्रमात जाल्यात टाकलं, खेळायचं होतं डीप, एक्स्ट्रा कव्हरला, बॅटच्या टो एंडला लागला, फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडला. पहिल्या चेंडूवर षटकार येऊन 5 चेंडूंचं जरी षटक असलं तरी धावा मात्र आपल्याला पाहायला मिळतील अवघ्या 8. मागच्या 4 चेंडूत फक्त 2 धावा दिल्या. हा गोलंदाज आहे अफान. कमबॅक करताना टेनिस क्रिकेटच्या या सीझनमध्ये, या सीझनच्या सुरुवातीलाच एका अपघाताला त्याला सामोरं जावं लागलं बाईकच्या, आणि त्यामुळे दुखापतीमुळे या स्पर्धेतून ते बऱ्याच काळ बाहेर राहिले. आता गोलंदाजासाठी मोहित पाटील, उंचपुरा हा खेळाडू, गोलंदाजाला साजेशी असलेली शरीर यष्टी. मुबीन भाई टॉच लो, सलमान भाई दोनों कैप्टन हैं. मेंदडी विपक्ष नटगाव. मोहित पाटील गोलंदाजीसाठी पहिल्या षटकात 8 धावा, 51 धावांचं लक्ष आहे. समोर मलिक परकार. पहिला बॉल, मोहित, फटका फसलाय, हवेत आहे. 7 गंतारे चेंडूच्या खाली, चूक करणार नाही, चांगला झेल. मोहित पाटीलनी पहिल्याच बॉलवर मलिक परकारला दिलाय परतीचा इशारा. यावं लागेल माघारी. हा धक्का खूप मोठा आहे. या धक्क्यातून सावरताना आता अरविंदची काय परिस्थिती होईल येत्या काळात आपल्याला पाहायला मिळेल. साहिल परकार जरी पाहायला हा खेळाडू लहान असला तरी छोटा पॅकेट बडा धमाकायला म्हटलं होतं. MC सर्वाच्या स्पर्धेत 1 बॉल 5 पाहिजे असताना या छोट्याशा खेळाडूंनी षटकार टोकून सामना जिंकवला होता. बऱ्याच ठिकाणी या फलंदाजी करताना शेवटच्या क्षणात मॅच बनवल्यात. बऱ्याच वेळेस गोलंदाजी करताना हरवीतला विन करून दिले. तो साहिल परकार आता मात्र 1 डाऊनच्या रूपात जातोय. सलीम नवनाक सारखा एक खेळाडू ज्याची अनुपस्थिती आहे हरवीसाठी. न्यू बॅटर साहिल परकार. साहिल परकार आले आता स्ट्राईक एंडला. मोहित पाटील पहिल्याच बॉलला त्याने विकेट दिलाय.
उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू टाकला, टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली होती. मलिक परकारचा टायमिंग चांगला झाला आणि टो एंडला बॅटच्या लागला होता. साहिल आहे स्ट्राईकला आता. मोहित उजव्या एसटी पंचाच्या डाव्या बाजूने उजव्या एसटीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंच नाराज. पंच दोन्ही हात जमिनीला समांतर करून व्हाईट बॉलचा इशारा देतात. ICC क्रिकेट काउन्सिल, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल ऑक्टोबर 2018 पासून नवीन नियमावली आली. त्यामध्ये 22 क्रमांकाचा नियम सांगतो, यस इट इज अ वाईड बॉल. स्वेर मारा, अवांतर चेंडू. पुन्हा चेंडू फेकावा लागेल मोहित पाटीलला. पुढचा बॉल मोहित साहिल साठी. वा, चांगली गोलंदाजी पण उजव्या एसटीच्या पुन्हा एकदा खूप बाहेर. वाईड बॉल. लगातारचा दुसरा वाईड मोहित पाटील कडून. संघाची धावसंख्या या वाईडनी दुहेरी अंकामध्ये 10 धावा. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. 5 बॉलचे हे षटक. या मॅचचं 4 षटक आहेत. दुसरं षटक महत्वाचं हाताळत आहेत मोहित. पुढचा बॉल. फटका चांगला आहे साहिल परकारचा. मी म्हटलं ना, छोटा पॅकेट बडा धमाका. चेंडू फेकलाय मैदानाबाहेर. षटकार 6 धावांसाठी. जबरदस्त खेळ. हे दोन्ही संघ आहेत ना, हे दोन्ही संघ बऱ्याच वेळेस एकमेकाच्या समोर आले. बऱ्याच वेळेस एकमेकाला आसमान दाखवले. बऱ्याच वेळेस पराभवाची धूळ चारे. बऱ्याच वेळेस चारी मुंड्या चित केले. बऱ्याच वेळेस एकामेकाला कडे चारलेत. आता पुन्हा एकदा गाठ पडले ते फ्रेंड्स ग्रुप ऑलवटीच्या स्पर्धेमध्ये. आज कोण जिंकेल, पाबरा का हरवीत? दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत. दोन्ही संघ आपली दावेदारी या स्पर्धेत सिद्ध करतायत. पुन्हा एकदा मोहित पाटील साहिल प्रकारसाठी. पुढचा बॉल. हा कोलो टप्प्याला चेंडू. ब्लॉक. ब्रह्मास्त्र क्रिकेटचं ज्याला म्हटलं जातं. लसित मलिंगा, जसप्रीत बुमराह आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. अशा प्रकारची गोलंदाजी. क्रिकेट किती पुढे गेलं, किती वर्ष जुनं झालं, तरी 2 गोष्टी क्रिकेटमध्ये कायम आठवणीत आणि अजरामर राहतील. त्यामध्ये एक म्हणजे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि आताच टाकलेला मोहितनी यारकर. जबरदस्त गोलंदाजी. मोहित पाटील पुन्हा एकदा. पुढचा बॉल. फटका फसला. यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत. एकच धावावर समाधान मानावं लागेल. फटका चांगला आहे शहबाजचा. क्षेत्ररक्षक आहे तो फैसल. हे काय केलंय तुम्ही? जेल सुटलाय. जीवदान मिळतंय इथे शहबाजला. चला, बाबू परकार यांच्याकडून खुशखबर आहे. साहिलला हा सामना जर जिंकून दिला, कत्तेरवरून ते मॅच पाहत आहेत, तर गुगल पे 5000 करतील. ते 5000 पहिले माझ्याच अकाउंटला ते करतील, मग माझ्याकडून साहिलला जातील जर सामना जिंकवला तर. पाहूया साहिल परकार. तर या स्पर्धा म्हटल्यानंतर आपण पाहिलं, जशी मॅच सुरू झाली, मी लंच टाइम घेतला होता आमच्या यूट्यूब सहकाऱ्यांच्या सोबत. जेवणासाठी बसलो तेव्हाच लक्षात आलं की तब्बल 200 लोक या मॅचसाठी लाईव्हला आली होती. पण पहिल्या 2 षटकात समालोचन बंद होतं. आताही चांगले प्रेक्षक जुडले असतील यूट्यूबवर. भावेश, तसेच परीक्षित, अमोल, पूर्ण आमची जय गणेश यूट्यूबची टीम प्रचंड मेहनत करताना आपल्याला पाहायला मिळतात. स्पर्धा होतात, मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात, पण कुणाचंही लक्ष जात नाही खऱ्या अर्थाने या कॅमेरामॅनवर, जे सर्वात आधी इथं ग्राउंडवर पोहोचतात. लांब लचक वायरचं बंडल मैदानावर टाकतात.
उन्हातानात राहतात, कॅमेरा वर्क करताना जीवतात. मॅच संपली, दिवस संपला का संध्याकाळी सगळ्यांच्या शेवटी जातात, पण त्यांचा उच्चार उल्लेख कोणी करत नाही. तर हॅट्स ऑफ कॅमेरामॅन सगळेच, परीक्षित असेल, अमोल असेल, टेक्निशियन असतील, जय गणेश स्पोर्ट्स चॅनलची. गोलंदाजसाठी अंगद, पोलीसमॅन आहेत. पहिलं षटक अंगद सरांचा, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. तुमचा दबदबा पोलीस असाल तेव्हा, पण इथे खेळाडू तुम्हाला फेकले मैदानाच्या बाहेर. शहबाज अनवरीनी 6 धावांसाठी षटकार. अंगद सरांचं स्वागत केलं, हार्दिक हार्दिक स्वागत. या फ्रेंड्स ग्रुप वालवटी ऑर्गनाइज बाय मोहम्मद 11 श्रीवर्धन. षटकार आणि स्वागत. धावसंख्या 24, 51 धावांचा पाठलाग करताना. पण क्रिकेट अनिश्चिततांचा खेळ आहे, कोण जिंकेल कोण पराभूत होईल हे सहजा सांगता येत नाही. जबरदस्त पटका इथं पाहायला मिळाला. पुन्हा एकदा शहबाज आखूड टप्प्याचा हुक केला, गॅप चांगला आहे. चेंडू 2 क्षेत्ररक्षकांची दरार, चेंडू फरार, सीमारेषा पान. धावा मिळतील 4. येतोय हाही देखील चौकार. धावसंख्या 28. अंगद एकावन्न धावांचं लक्ष, 28 धावा. तिसरं षटक आहे. पहिल्या 2 षटकात, पहिल्या 2 चेंडूत या अंगद सरांच्या षटकात 2 मोठे फटके आलेत. इथे फटका बसलाय, हा झेल महत्वाचा आहे. उमर, हो हा झेल. अफवा नाद करून विचारतायत उमर काय केलंस ते तू. अंगद सरी म्हणतात पहिले 2 चेंडू चांगले टाकले, सुफियान तुरुकनी डोक्यावर हात घेतले. त्याला माहिती आहे शहबाजचा झेल आपण सोडलाय, आपण पायावर कुऱ्हाड नाही तर उमरने तर कुऱ्हाडीवरच पाय दिलाय. दोन्ही वेळेस पायाचंच नुकसान होतं, हेही लक्षात घ्यावं लागेल. हा सामना आता जर पराभूत झाला तर हा झेल रात्री झोपताना उमरच्या लक्षात येईल. खराब क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा अंगद, शहबाज साठी पुढचा बॉल. हो, दांडी 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 दांडी, गुल. फलंदाज बाद. जबरदस्त गोलंदाजी अंगद सरांची, अफलातून. पा सगळे खेळाडू आता त्याचं अभिनंदन करतात खऱ्या अर्थाने. सुफियान पोचतायत, फैसल पोचले, आता उमरला फैसल समजावतायत. झेल सुटलाय मागच्या चेंडूवर. या मॅच मध्ये शहबाज अनवरीला 2 जीवदान मिळाले होते. न्यू बॅटर नफील परकार. संघाची धावसंख्या 28. शेवटचा चेंडू येणे बाकी आहे. पहिल्या 2 चेंडूत 10 धावा दिल्या होत्या अंगद सरांनी, पण मागच्या 2 चेंडूत 1 विकेटही घेतला. जबरदस्त गोलंदाजी. एक झेलही सुटला होता उमरकडून. शेवटचा बॉल या षटकातील 5 बॉलचं षटक आहे. तिसरं षटक. 28 धावा झाल्यात, 51 करायच्या होत्या. 23 धावा अजूनही पाहिजे आहेत. सुरेख गोलंदाजी. टप्पा पडला, चेंडूने वळण घेतलं. आणि डावखुरे गोलंदाज आपण जर पाहिले ना, इंटरनॅशनल क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, ते एक नॅचरली स्विंग, नैसर्गिक स्विंग मिळतो. 28 झाल्या, 23 पाहिजे आहेत. 5 बॉल 23. 4 षटकार टोकावे लागतील. तर मॅच आहे, क्रिकेट अनिश्चितताचा खेळ आहे. द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी या खेळाला म्हटलं जातं, कारण या खेळामध्ये सगळे प्रेडिक्शन फेल होतात. तुम्ही जे प्रेडिक्शन कराल त्याच्या विपरीत बऱ्याच वेळेस आपल्याला क्रिकेटनी दाखवले. अविश्वसनीय बऱ्याच वेळेस आपला अपेक्षा भंग केला या खेळाने, कारण हे आहे क्रिकेट. म्हणून तुम्ही आम्हाला वेळ लावले. शाळा कॉलेजपासून आपण शिक्षकांचा मार खाल्लाय, ट्युशन बुडवली, शाळा बुडवली, शिक्षकच मॅच पाहायला आले. हे क्रिकेटनीच आपल्याला दिले भारतातल्या.
आई वडिलांचा मार काढलाय आणि क्रिकेटरांनी तर प्रियसीची बोलणी सुद्धा खाल्ली. तिला दिलेला वेळ सुद्धा क्रिकेटच्या मैदानात घालवलाय. त्यामुळे क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट आणि भारतात प्रचंड क्रेज आहे या क्रिकेटची. आता IPL सुरू आहे, आपल्याला माहिती आहे. प्रत्येक जण रोज संध्याकाळी करोडपती होण्याचं स्वप्न लाईन आउट आल्यानंतर पाहतो ड्रीम 11च्या माध्यमातून. आणि मॅच संपते तेव्हा त्यांनी भरलेले 49च रुपये त्याला येतात. हे क्रिकेट. पण स्वप्न पाहिली जातात क्रिकेटमध्ये सातत्याने. मग मैदानात खेळणारे, मैदानाच्या बाहेरचे काही संघ, गावचा संघ पराभूत झाला तर गावातली लोक आलेले सोबतचे सहसहकारी जेवत सुद्धा नाहीत, त्यांना दुःख होतं. पुढचा बॉल 5 बॉल 23 फटका चुकला इथे साहिल प्रकारचा. साहिल सुद्धा बाद. आता मात्र सामना अरविंद पासून लांब इतका आलाय की अब दिल्ली दूर आहे. 4 चेंडूत आता 23 म्हणजे 4 बॉल 4 षटकार येणाऱ्या न्यू बॅटरला टोकाव्या लागतील. जाफर आले आता बॅटर, न्यू बॅटर. उमर बॉलर्स नेम अब्दुल हदी. पुढचा बॉल. हा वेग भन्नाट, स्विंग भन्नाट. हरवीत मला वाटलं होतं अरवीच्या खेळाडूंना की शेवटचा बॉलर तरी लूज असेल, पण शेवटचाही बॉलर अब्दुल हदी अफलातून गोलंदाजी. स्विंग करतोय, कट करतोय. साहिलने सुद्धा डगआउटमध्ये येऊन सांगितलं की कट करतोय, बॅटच्या बाहेरला लागला, त्याचाही स्ट्रोक कनेक्ट झाला नाही, त्यामुळे साहिल बाद झाला. अब्दुल हदी वाह वाह आणि वाह. भन्नाट गोलंदाजी. 3 लगातार डॉट बॉल. 2 चेंडूत आता 23 पाहिजेत. आठ चेंडू 23 वरून गणित आता आले. 2 चेंडू 23. मागच्या 6 बॉल मध्ये एकही धाव आली नव्हती. 6 बॉल डॉट आले हरवीतला मागचे. 7व्या बॉलला ही सिंगल येते. खराब फलंदाजी. शहबाजनी पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तेव्हा 8 बॉल 23 गणित होतं आणि शहबाजने डॉट बॉल केला आणि 4थ्या बॉलला आउट झाले. अर्थात डॉट बॉल म्हणजे उमरनी झेल सोडला होता. नवफिल चांगला स्ट्रोक